गुरुवारची दुपार डोंबिवलीकरांना हादरवणारी ठरली। एकामागोमाग एक अनेक स्फोट, आगीच्या प्रचंड ज्वाळा, धुराचे लोट यामुळे डोंबिवली पूर्वेकडे एकच गोंधळ उडाला। एका केमिकल कंपनीमध्ये झालेल्या या स्फोटामुळे नेमकं काय घडलंय डोंबिवलीत जाणून घेऊयात। डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये अमुदान नावाची केमिकल कंपनी आहे। या कंपनीमध्ये गुरुवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास एक मोठा स्फोट झाला। कंपनीच्या बॉयलरमध्ये झालेल्या मोठ्या स्फोटामुळे अख्खी डोंबिवली हादरली। स्फोटानंतर धुराचे लोट परिसरात पसरले। या स्फोटाची तीव्रता इतकी होती की आजूबाजूच्या इमारतींच्या काचाही फुटल्या। कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये देखील घबराट पसरली। स्फोटानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचलं। हा केमिकलचा स्फोट असल्यामुळे लागलेली आग ही इतर आगींपेक्षा वेगळी ठरते। ती विझवण्यासाठी वेगळ्या केमिकलचा मारा करावा लागतो। त्यामुळे अग्निशमन दलासमोर ही आग विझवणं हे मोठं आव्हान ठरते। स्फोट झाला तेव्हा कंपनीमध्ये 20 ते 25 कामगार होते। त्यानंतर लागलेल्या आगीमध्ये अनेक कामगार होरपळण्याची शक्यता आहे। याशिवाय स्फोटामुळे आजूबाजूचे जे काही नागरिक जखमी झाले त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। 2 वर्षांपूर्वी डोंबिवली MIDCतल्या एका कंपनीमध्ये असा स्फोट झाला होता। त्यामुळे कंपन्यांच्या फायर ऑडिट संदर्भात आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत।